नमस्कार सर्वांना। आज मी शेवग्याच्या शेंगाचं वरण बनवणार आहे। त्यासाठी मी सुरुवातीला 1 वाटी तुरीची डाळ घेतलेली आहे। ती तुरीची डाळ स्वच्छ धुवून घेते। त्यामध्ये थोडीशी हळद टाकते आणि 2 थेंब तेल आणि आता याला शिजवायला ठेवते। हे कुकरमध्ये लावून याच्या 2 ते 3 शिट्ट्या काढून घेते। शेवग्याच्या शेंगाचे छोटे छोटे काप करून घेते आणि याच्या बारीक कडा काढून घेते अशा। आता मी वरणाला फोडणी देऊन घेते। सुरुवातीला मी अर्धा चमच मोहरी टाकते, कांदा, लसूण जिऱ्याची पेस्ट, अर्धा टमाटर, थोडासा कढीपत्ता आणि आता गॅस थोडा कमी करून मसाले ॲड करूया। 1 चमच मिरची पावडर, 1 चमच गरम मसाला, 1 चमच धना पावडर, अर्धा चमच जिरा पावडर, आता या उकडून घेतलेल्या शेंगा ॲड करूया। आणि आता तुरीची डाळ ॲड करूया आणि लास्टला चवीपुरतं मीठ, थोडीशी कोथिंबीर आणि हे तयार झालं आहे आपल्या शेवग्याच्या शेंगाचं वरण। माझी रेसिपी जर तुम्हाला आवडली असेल तर माझ्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। खूप खूप धन्यवाद।